कर्जत तालुक्यासाठी कुकडी प्रकल्प हा अतिशय महत्त्वाचा 54 गावाचा प्रश्न आहे आणि प्रकल्प आहे। त्याबरोबर सीना प्रकल्पाच्या अंतर्गत 22 गावं ही माझ्या मतदारसंघातली कर्जत तालुक्याची येतात। तर या दोन्हीमध्ये लवकरात लवकर पाणी सोडण्याची विनंती हे अधिकारी महोदयांना तिथं केली। सीनाचं पाणी परवा सुटेल असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। उद्या सल्लागार समितीसुद्धा त्यांनी लावलेली आहे। त्याच्याबरोबर कुकडीमधून पाणी हे उशिरा सुटू शकतं असं त्यांनी तिथं शंका व्यक्त केलेली आहे। पण पालकमंत्री महोदयांना याच्या आधीसुद्धा आम्ही विनंती केली होती। परत 2-3 दिवसामध्ये लवकरात लवकर कालवा सल्लागार समिती कुकडीसाठी घ्यावी अशी आम्ही विनंती केलेली आहे। आणि पाणी देत असताना कमीत कमी पाणी 38 दिवसाचं तरी तिथं मिळावं, जेणेकरून 4-5 तालुक्याचा शेतीचा पाण्याचा प्रश्न हा सुटेल अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। बाकी भूसंपादन असे वेगळे विषय आम्ही तिथे घेतलेले आहेत। पण काही झालं तरी पाणी लवकरात लवकर सुटलं पाहिजे। त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची 300वी जयंती 31 मेला होणार आहे। त्यामुळे चोंडीपर्यंत पाणी हे गेलंच पाहिजे त्या बंधाऱ्यामध्ये। त्याच्याबरोबर बाकी गावाला सुद्धा पाणी मुबलक हे मिळालं पाहिजे या उन्हाळी आवर्तनामध्ये, असं आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। मंगळवारी कॅबिनेट चोंडीला मोठा खर्च करण्यात आला आहे आणि कॅबिनेटचा अट्टहास चोंडीतच। एकतर 300वी जयंती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची आहे, त्यामुळे तिथं कॅबिनेट व्हावी असं आमचीसुद्धा तिथं इच्छा आहे। कारण का अतिशय पवित्र ठिकाण आहे आणि ती कॅबिनेट तिथं होत असताना कर्जत जामखेडचे अनेक प्रस्ताव हे आम्ही मंत्रालयापर्यंत घेऊन गेलेलो आहे। त्यातला एक महत्त्वाचा प्रस्ताव आहे ज्याचं नावसुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने ठेवावे अशी विनंती केली। ते म्हणजे शेतीच्या पाण्याचं जामखेड अख्खा तालुका आणि काही कर्जतची गावं जी कुकडी आणि सीनेमधून राहिलेत असा तो प्रकल्प आहे। तर त्याची परवानगी आणि त्याचा GR हा त्या कॅबिनेटमध्ये काढावा असं आम्ही सांगितलं। त्याच्याचबरोबर काही विकासाची कामं आहेत आणि शेवटी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मभूमीमध्ये जर कॅबिनेट होत असेल तर त्याचा आदर आणि अभिमान आम्हा सगळ्यांना आहे। पण दुर्दैव असं की जी 29 तारखेला बैठक ठेवली होती ती 6ला गेली असं आम्हाला कळतं आणि ती 6ची पण बैठक कॅन्सल झाली असं कुठंतरी आम्हाला कळते। त्या बैठकीचा पाठपुरावा आम्हीसुद्धा केला होता। आम्ही तर हेही सांगितलं होतं 31 मेला पंतप्रधान साहेबांना सुद्धा त्या बैठकीत बोलवावं आणि सर्व पक्षाचे जे आहेत त्या जयंतीनिमित्तानं जो कार्यक्रम होईल सगळ्या पक्षाची एक मोठी सभा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्तानं तिथं व्हावी अशी सुद्धा आम्ही इच्छा व्यक्त केली होती। पक्षाने सगळे प्रवक्त्यांचे नियुक्त्या जे आहेत रद्द केल्या त्यांचं काय? नाही, कुठेतरी जयंत पाटील साहेब असतील, पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, त्यांनी काहीतरी निर्णय त्या बाबतीतला घेतला गेला असेल की ज्याच्यामध्ये काही नवीन नियुक्त्या व्हाव्यात, काही रिशफलिंग व्हावं असा कुठला तरी निर्णय पार्टीमध्ये घेतला असावा असं मला तरी समजतं आहे। महेश तपासे यांनी गोविंदराव वाडे यांच्या भूमिकेला विरोध केला होता, जे स्मारक होतं। बघा, महेश तपासे साहेबांच्या आजोबांनी जेव्हा ते गव्हर्नर होते हरियाणाच्या, तेव्हा हरियाणा सरकारच्या बजेटमधून तिथं एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केला आहे आणि याच्यात आव्हाड साहेबांनी भूमिका मांडत असताना अधिवेशनामध्ये ती थोडीशी घेताना काही लोकांनी वेगळ्या पद्धतीने तिथं घेतली। पण विषय एवढाच आहे की आमच्या पक्षामध्ये मत मांडण्याची मुभा ही सर्वांना त्या ठिकाणी आहे। महेश तपासेंनी जी भूमिका मांडली ती त्यांची व्यक्तिगत तशी भूमिका आहे। त्यामुळे व्यक्तिगत दृष्टिकोनातून आव्हाड साहेब पण बोलले आणि तिथं महेश तपासेसुद्धा त्या ठिकाणी बोलले आहेत। पण तिथं एखादं छत्रपती शिवाजी महाराजांचं अजून मोठं स्मारक होत असेल तर त्याचं स्वागत अख्खा महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वजणसुद्धा करतो। ज्येष्ठ साहित्यिक आहेत रामदास फुटाणे, त्यांनी आता अजितदादांना कार्यक्रमात साथ घातली की पवार कुटुंबांनी एकत्र यावं, पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंब यांच्या भोवतीच राज्याचं राजकारण फिरतं। आता त्यांनी ती साथ घातली असेल आणि अशी साथ तसं बघितलं तर अख्ख्या महाराष्ट्रातले सामान्य लोक तिथं घालत आहेत। शेवटी निर्णय हा पवार साहेबांचा, अजितदादांचा आणि सुप्रियाताईंचा आहे। जेव्हा योग्य पद्धतीने चर्चा होईल, निर्णय घेतला जाईल तेव्हाच त्या ठिकाणी आपल्याला कळेल। साथ तर सगळेच घालतात, बघूया काय होतं येत्या काळामध्ये। राजकीय दृष्टिकोनातून मला तरी त्या ठिकाणी सांगता येणार नाही, आमच्या पक्षाचे प्रमुख साहेब आहेत, त्या पक्षाचे प्रमुख दादा आहेत। त्यामुळे ते दोघं जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत निर्णय तिथं होणार नाही। पण राहिला प्रश्न कौटुंबिक एकत्र येण्याचा, आम्ही एकत्र आहोतच आणि कुटुंब म्हणून आम्ही एकत्र राहणं हे कुटुंबासाठी सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। पण राजकीय दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या हितासाठी जर कुटुंब एकत्र येत असेल तर शेवटी तो निर्णय दादांचा आणि साहेबांचा असणार आहे। जो हल्ला झालाय सगळ्या पक्षांनी भाजपला पाठिंबा दिलाय, सगळ्यांची भूमिका एकच आहे, अशा पद्धतीने उत्तर देणं अपेक्षित आहे। तर बघा, भाजपला पाठिंबा दिला असं समजून चालणार नाही, सरकारला पाठिंबा आहे। कारण का सरकार हे अख्ख्या देशाचं असतं, लोकांचं असतं।
त्यामुळे सरकारला पाठिंबा देणं अशा परिस्थितीमध्ये जिथं आपल्या भूमीत येऊन बाहेरचे लोक नाही तर टेररिस्ट येऊन तिथं जर काही सामान्य लोकांना गोळी घालत असतील नाही तर टेररिझम जर होत असेल तर सरकारबरोबर राहणं महत्त्वाचं आहे. त्यात राजकारण करून चालत नसतं. आणि आमचं एक व्यक्तिगत मत आहे की जे काही इंटेलिजन्सचा लॅब्स झाला यंदासुद्धा आणि पुलवामाच्या वेळेसुद्धा त्या इंटेलिजन्सवर खऱ्या अर्थाने आता अजून चांगलं काम करण्याची जरूरत आहे. इंटेलिजन्स जर फेल परत एकदा झालं तर आपल्या देशाला ते परवडणारं नाही. आणि टेररिझम पूर्णपणे संपवण्यासाठी जे काही हे सरकार करेल त्या सरकारबरोबर आम्ही सर्वजण शेवटपर्यंत तिथं राहू. फक्त कुठंतरी निर्णय घ्यायची जरूरत आहे आणि निर्णय सरकार घेईल अशी अपेक्षा आपण सर्वजण करूया. पण राज्य सरकारकडून अनेक फायलींवरती सह्या केल्या जात नाहीत, विकास कामं रखडलीत आणि परत मुख्यमंत्री म्हणतात त्या विकास कामं सुरू आहेत. मग तुम्ही कसं बघता? एक तर विकास कामं कुठेही सुरू नाहीत, फक्त कागदावर नाही तर कागदाचे घोडे या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये हे सरकार तिथं उधळत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. सरकारकडे पैसाच नाही आहे. त्याच्यात तुम्ही जर बघितलं तर बऱ्याचशा योजनेला तिथं थांबवण्यात आलेलं आहे. रोजगार हमी योजनेच्या अंतर्गतसुद्धा मोठ्या प्रमाणात कट तिथं दिलं आहे. म्हणजे ज्या योजनेला परवानगी मिळाली नाही तर त्याला मान्यता आहे त्यालासुद्धा सांगण्यात आलेलं एक GR काढून की ते थांबवण्यात यावं. म्हणजे सरकारकडे दुर्दैवाने आता पैसा नाही आणि पैसा नसल्यामुळे जे काय ते बोलतात ते फक्त हवेतच बोलतात असं आपल्याला म्हणावं लागेल. लाडक्या बहिणींनासुद्धा वेळेवर पैसा तिथं दिला जात नाही. नागपूर जिल्ह्यामध्ये जिथं आदरणीय मुख्यमंत्री साहेब तिथून येतात तिथंसुद्धा आम्हाला कळलं होतं की काही शिक्षकांचा पगार तिथं डिले झाला होता. म्हणजे हे जर या महाराष्ट्रामध्ये होत असेल तर दुर्दैवी गोष्ट आहे. पण हे सरकार बोलतं जास्त आणि काम कमी करतं असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि शोबाजीमध्ये हे सरकार जरा जास्त गुंतलेलं आहे असं आपल्याला सांगावं लागेल. नरेश म्हस्के म्हटलेत की त्या तिकिटात फर्स्ट टाइम विमानात फर्स्ट टाइम नरेश म्हस्केंना जरा अहंकार आला आहे सत्तेचा. सामान्य लोक जिथं कुठं जातात ते स्वतःच्या खर्चाला जातात. सरकार तिथं मदत करत नसतं. आणि तुमचं सरकार तर विविध ठिकाणी जाण्यासाठी मदत करणार होतं अशी फक्त घोषणा केली. नंतर तुम्ही ती घोषणासुद्धा मोडून काढली. आणि अशा पद्धतीने लोक तिथं स्वतःच्या खर्चातून गेलेत. सरकारची ती जबाबदारी आहे की त्या लोकांना परत आणण्याचं. आणि तिथं तुम्ही बोलता की ज्यांना ऐपतसुद्धा नव्हती विमानात जाणे त्यांना आम्ही विमानात आणलं. म्हणजे काय उपकार केले का? तुम्ही शासनामध्ये आहात. तुम्ही कुठंतरी नीट शहाणपणाने बोललं पाहिजे आणि त्यांच्या नेत्याने त्यांना शहाणपण शिकवलं पाहिजे असं आमचं व्यक्तिगत त्या ठिकाणी मत आहे. त्याच्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर तिथं जे साधे गरीब घोडेवाले होते, टॅक्सीवाले होते, या लोकांनी पैसे नाही घेतले या लोकांकडनं. जिथं ते पर्यटक आले होते त्यांच्या घरामध्ये त्यांना राहण्याची संधी दिली. आणि हे पर्यटक जेव्हा विमानतळावर गेले परत येण्यासाठी 38,000 रुपये विमान कंपन्यांनी त्यांच्याकडनं तिथं घेतलेले आहेत. सरकारने जर निर्णय काढला असता की सगळं प्रवास तिथं मोफत आहे, विमान प्रवास मोफत आहे, नाही तर आर्मीची आम्ही विमानं त्या ठिकाणी देऊ, तर आम्ही त्याचं स्वागत केलं असतं. सरकार त्या बाबतीत कुठेतरी कमी पडलं. आणि तुम्ही सरकारचंच एक घटक म्हणून लोकांची गरिबाची ऐपत काढत असाल म्हणजे हा खूप जास्त मोठा अहंकार झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्याच्यावरून आता पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं आहे. त्याच्यावरून पाकिस्तान सुद्धा आक्रमण झालेलं आहे. देशात पुन्हा महायुद्ध होईल अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत. सरकारने सुद्धा तिन्ही दलांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं तिसरं महायुद्ध हे आपल्यासाठी परवडणारं आहे का? ते व्हावं का? किंवा याच्यावर काय उपाय काढला? हे बघा, आमच्या देशामध्ये येऊन जर टेररिस्ट आपल्या इथल्या लोकांना गोळ्या घालत असतील तर या देशातला कुठलाही नागरिक ते खपून घेणार नाही. घुसायचं असेल तर तुम्ही त्या देशात घुसून टेररिझम संपवता येत असेल तर ते संपवलं पाहिजे. पण निर्णय घेण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे. त्यामुळे जो कुठला निर्णय सरकार घेईल त्या निर्णयाबरोबर आम्ही सर्वजण असूच. फक्त आमचं एकच मत आहे, हे जे काही आता पुलवामा झालं तेव्हासुद्धा आपण जर बघितलं तर बाहेरून काही टेररिस्ट आले, त्यांनी दुर्दैवाने तिथं आपल्या आर्मीच्या काही गाड्या होत्या त्या उडवल्या आणि तिथं ती घटना तिथं घडली. आत्तासुद्धा 160 किलोमीटर लांब तिथं बॉर्डर असताना टेररिस्ट आले, तिथं जे काय घडलं दुर्दैवाने ते घडलं. आता कुठंतरी आपलं इंटेलिजन्स फेल होतो आहे. आणि इंटेलिजन्स का फेल होतं याचा अभ्यासच कुणी दुर्दैवाने त्या ठिकाणी करत नाही. कालसुद्धा जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं बोलण्यात आलं होतं असं आम्हाला समजतंय, खूप अजून काय कळलं नाही, की तिथे पर्यटक आलेत हेच आम्हाला माहीत नव्हतं असं कुठेतरी त्या ठिकाणी अधिकारी का कुठला नेता त्या ठिकाणी बोलला. म्हणजे हे दुर्दैवी गोष्ट आहे की तुम्ही म्हणताय की पर्यटक आलेच होते का नव्हते हे आम्हाला माहीत नव्हतं. म्हणजे हे हास्यास्पद आणि दुर्दैवी गोष्ट त्या ठिकाणी आहे. त्यामुळे हे जे काही इंटेलिजन्स फेल्युअर सरकारच्या बाजूने होतोय त्याचा अभ्यास करून
त्याच्यावर काही सुधारणा करता येतील का याचा निर्णय सरकारने लवकरात लवकर त्या ठिकाणी घ्यावं आणि सर्व पक्षाच्या बैठकीमध्ये सुद्धा काय निर्णय घेतला, कसं आपण फेल गेलो, का फेल गेलो हे कुठेतरी सांगण्याची जरूरत आहे. पण जर वेळ आली, जर घुसूनसुद्धा जर त्या ठिकाणी आपल्याला काही ॲक्शन घ्यायची असेल तर आम्ही सरकारबरोबर त्या ठिकाणी राहू. अनेक देशमुख म्हणतात की धर्म विचारून मारलं याच्यावर स्पष्टता नाहीये, त्याबद्दल अजून चौकशी सुरू आहे. हे बघा, तुम्ही फक्त त्याच विषयावर जर बातम्या चालवणार असाल, नाहीतर काही नेते त्याच्यावरच बोलणार असतील, हे योग्य नाही. एक महाराष्ट्राचा नेता कुठल्या तरी एका सरकारचा एका नेत्याबद्दल काहीतरी बोलले, हा जो विषय आहे, संवेदनशील विषय, हा देशाचा विषय आहे. यात कुठला नेता मोठा छोटा याच्यावर चर्चा करण्यापेक्षा ती घटना घडली कशी आणि नको घडायला पाहिजे होती, का ती घडली याच्यावर कुठेतरी चर्चा करण्याची जरूरत आहे. पण ती चर्चा दुर्दैवाने काही नेते उगाचच काही नेत्यांना खुश करण्यासाठी करत नाहीत. हे आपल्याला ते सुद्धा सत्तेतले काही नेते हे बघायला मिळते. त्याच्याचबरोबर माझं एक मत आहे की तिथं जर तुम्ही बघितलं तर एक भाजपचा पदाधिकारी त्या ठिकाणी गेला होता, त्याला कुणी मदत केली तर लोकल व्यक्तीने मदत केली. म्हणजे त्या लोकल व्यक्तीचा भाऊसुद्धा त्याच्यामध्ये मारण्यात त्याला गोळ्या लागल्या, तो मुस्लिम समाजाचा होता. त्यामुळे हिंदू मुस्लिम याच्यामध्ये न आणता माणुसकीवर या ठिकाणी कुठेतरी आघात झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून माणुसकी जपण्यासाठी ज्या ज्या लोकांनी मदत केली हे कुठेतरी लोकांसमोर येणं पण तितकंच महत्त्वाचं. जे अनेक पक्षाचे नेते जे विरोधात आमच्या विरोधात आहेत पण ते पुढे आणत आहेत, त्याचं स्वागत त्या ठिकाणी केलं पाहिजे. एक तर घटना घडायला नको पाहिजे होती, ती दुर्दैवाने घडलेली आहे. पण ज्या लोकांनी सामान्य लोकांना मदत केली हे सुद्धा कुठेतरी लोकांसमोर येणं फार महत्त्वाचं आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.